रमरदा 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 गिला 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 वा 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 लय भारी एक नंबर पुस्ता भरलेला पैलवान ये मावशी ये 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 थांब थांब इथं बस हे घे बघ बस हळू बस काढा बनवतो हा अरे देवा किचन मध्ये आणि तुला परवानगी दिली कुणी गोदा का आवई कोण कोची बाहेरची बाई अशी घरात घुसल्या आणि तुमचं लक्ष बी नाही ए टवळे तुमच्या घरात काय सोन्याचा हंड पुरलेत काय इथं त्यांची तब्येत बरी नाही म्हणून काढा बनवा लागलोय आमच्या माणसाचं आमचं आम्ही बघू तुझा काय संबंध हा तू अशी ऐकायची नाहीस राणादाच नीच बोलली तू राणादा राणादा लवकर या बाई तू काय मला ते पैलवानाचं भ्या दावायला लागली का तोच मला बघून इकडं सैरा वैरा पळत असतोय सांगायला लागली एक मिनिट एवढ्या वर्षात मला कळलं नाही तुला आमच्या किचन मध्ये कुठं कुठं काय काय आहे ते बरं माहिती ग आमच्या गावाकडच्या किचन मध्ये असंच असतंय समजा तुमच्याकडचं काही वेगळं आहे काय सांगते मला काय झालं आवर राणदा बघा की ही कोण कुठची फिरसी बाई आणि हिने आपल्या किचनचा ताबा घेतलाय मावशीची तब्येत बरी नाही म्हणून काढा बनवा लागलोय राणदा हिने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय आणि बळबळ घरात घुसायल्या राणदा ती तुम्हाला नाही नाही ते बोलायल्या आपली दुश्मन आहे हिला बाहेर काढा हो तुम्ही बाहेर वा त्या काड्या बिड्याची आम्हाला काय बी गरज नाही तुम्ही बाहेर वा राणा अरे काळजीपोटी काढा करून द्यायला लागली ती उगाच कशाला वाढवायला लागलाय
अव रानदा ह्या बाईनं या काड्याच्या निमित्तानं दुसरं भलतं सलतच काहीतरी औषध पाजलं गोदाकाला तर केवढ्याला पडायचं हो. आणि दुश्मनी काढली तर रानदा हिला बाहेर काढा, बाहेर काढा. हो वा बाहेर. कवा कुठं दुश्मनी काढायची ते जिजाला चांगलं कळतंय. घरातला म्हातारा माणूस आजारी आहे म्हणून काढा बनवा लागलोय. काय बी गरज नाही, ते आमचा माणूस आहे, आमचं आम्ही बघू. वय वय सांगितलं ना बा, ते आमचं आम्ही बघून येतो. जाऊ बाहेर. मदत करायला लागलोय. तुमच्या मदतीची आम्हाला काय बी गरज नाही. तुम्ही बाहेर वा पहिलं. राणा अरे कशाला वाढवायला लागलाय. अगं पण राहू दे बाई, जा तू. नाही मावशे, झालं बघ काढा. थांब. मावशे हे घे. धर धर. आणि थांब बाई, पिऊ नका. झालं काय? पटलं काय आता? आता पी, बरं वाटेल तुला. बाई ना घराला घर पण येत नाही, ध्यानात ठेवा. अगदी बराबर बोललीस बघ. काय खरं नाही. गोदक्का आपली जमीन बळकावली आहे. याची काही दुनियाच नाही राहिली. ए बाबा जा, लय कामं पडली असत्याल. तुमचं झालं ना बा, आता जाऊ बाई. जावा. मी आलो. ती गेली आई, ती गेली तवा रिमझिम पाऊस. पप्प्या अरे काय कॅसेट लावल्यास मर्दा. ती गेली बंद करते कॅसेट तुझी. अरे कोण गेली ते तरी सांग पप्प्या. अब्रू, या माननीय परेश पाटलाची अब्रू गेल्या. आई ती गेली. ए पप्प्या, अरे स्वतः सरपंच या नात्यानं मी तुला बघायला आलोय. येताना बिस्किटचं पुढं आणल्यात तेव्हा तुझी कॅसेट बंद कर रे. माझी अब्रू म्हणजे काय तुला बिस्किटचा पुडा वाटला रे? हा अरे तुम्हासनी लाजा वाटायला पाहिजे. तुम्हासनी ही कुणासाठी केलं मी सगळं? अरे सांग की कुणासाठी केलं हे सगळं? मी रानासाठी, आपल्या गावासाठी केलं. मला तिकडे बायका हाणत होत्या आणि तुम्ही दात काढत बसलेला रे. हा मी नाही बरं का, माझ्या दासाची ट्रीटमेंट चालू आहे. बोळक्या तुला अक्कल आहे काय? अरे त्या बायकांनी आपल्या गडी माणसांची अब्रू जत्रत खोबरं उधळावं तशी उधळल्या आणि तुम्ही इकडे हसत बसलायचा. अरे तू मार तसा खाल्लायस की आमच्या मनातला हसूच जाईन झाले बघ. बाकी काही म्हणा, तू राष्ट्रीय अध्यक्ष पदाची पार अब्रू धुळीत मिळवलीस. मी बघ सरपंच या नात्यानं सरपंच पदाचा मान कसा राखला तो. हा माझं टेन्शन जरा वेगळंच आहे. आणि बायकांनी मान्य परेश पाटलानं मारलं. उद्या काय होणार? शाळेतली बारकी पोरं येऊ नये आणि दणकू नये म्हणजे झालं. अरे का माझ्या आबरू म्हणजे काय देवळाची घंटा वाटली होती तुला? कुणी यावं वाजवून जावं? हा अरे माननीय परेश पाटील आहे मी, पपीप संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. सोडणार नाही मी सोडणार नाही आता. ओ पपीप संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, आता झालं गेलं ते गंगेला मिळालं. द्या सोडून, बास करा. तुमची पण आबरू घालू नका आणि गावची पण आबरू घालू नका. मी बी तेच सांगत होतो. नका म्हटलं तर रानाला तावात घेऊन गेलाय. आता केवढ्याला पडले? पडू दे पण जिजाला हे लई महागात पडणार आहे. आता माननीय परेश पाटील अपमानाचा बदला घेतो म्हणजे घेतो. आता या जिजाला माननीय परेश पाटलाचा विषय किती हार्ड आहे हे दाखवायची वेळ आली आणि मी दाखवणार.
अजून अंगावर मार खाते वाढतं. काय म्हणलास? काय नाही सरपंच या नात्यानं आता माझी झोपायची वेळ झाल्या. उद्या पंचायतीत पण जायचं आहे तेव्हा हे बघ पप्प्या, ह्यानं शिकून काय होणार नाही. तू गरम पाण्यानं अंग शिकून घे म्हणजे काळा तरी कमी होतील. येतो मी काय म्हणतोय, मला पण गिरण चालू करायची आहे. काय गावकऱ्यांनी भाकऱ्या खायची सवय आहे, अपमान नाही. तुला हाणलं तू. आता जरा शुद्धी त्या जिजाच्या नादाला तेवढं इथनं पुढे लागू नकोस काय. त्या जिजानं माझ्या नादाला लागून लई मोठी चूक केल्या. आता तिचा विषय कसा हार्ड करतो की नाही बघा सगळ्यांनी. गोदक्का गोदक्का तालमीला चाललं, उशीर व्हायला, नाश्ते लवकर. गोदक्का अगं उशीर व्हायलाय. गोदक्का 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 बाहेर. गोदक्का गोदक्का कुठे गेली? हा देवघरात असेल. गोदक्का 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 काय ग, अजून उठली का नाहीस? बरं वाटत नाही का तुला? बरं नाही. काय ग, अंग तापलंय की तुझं? अरे नाही, जरा कणकण आली. चल तुला न्याहारीला देतो. नाही नाही नाही, हे बघ तू फक्त आराम कर. मी की नाही मी जातो ना, डॉक्टरांनी घेऊन येतो. थांब. अरे नाही काय नाही, हे बघ काय गरज नाही. अरे गणपतीत 4 दिवस धावपळ झाल्या नव, त्यानं जरा कसर आल्या. बाकी काय नाही, मी धडधाकट आहे. गोदक्का आता तू म्हातारी झाली असे कवा कबूल करणार? अगं या वयामध्ये नको तेवढं काम करतेस तू, आणि मग म्हणतेस मला काय बी नाही झालं, मला काय बी नाही झालं. म्हातार झालं माझं वैरी. अरे मी धडधाकट आहे. पण तरी बी तू आज काय बी काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा बघ. अरे राणा, मग घरातली कामं कोण करणार? मी करतो होय. बायकांची कामं तुला कशी जमणार बाळा? गडी बाई दोघं बी समान असतात बघ. तुला नग त्या माणसाची शिकवण बरी ध्यानात ठेवलायस की ग? नाही नाही तसलं काय नाही. बरं ठीक आहे, ते मी चंदाला सांगतो काम करायला. हा तिला सांगतो तू तू फक्त आराम कर, अजिबात उठू नकोस. हा चंदाताई, काय झालं? गोदक्काला लई ताप आलाय, तेव्हा घरातली समधी कामं तुम्हाला करायला लागेल, बरं आहे का? की माझ्या तेवढं नाहेरीचं बघता काय? केलं असतं ओ राणादा, पर आय 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 माझं हात लई दुखायलेत बघा. हात दुखतात तर मग पाय का धरलेत? म्हणजे पाय लई दुखायलेत बघा. ओय काली सर्जनाची का नाही कसर आली बघा, म्हणून तर तोंडाला लेप लावलाय. म्हणजे हात बी दुखतात, पाय बी दुखतात आणि तोंडाला लेप लावलाय. आव ते डोसक हो, आव म्हणजे ते माझं डोसक लई धरलंय, म्हणजे आधीपासूनच धरलं होतं, पर चेहरा का नाही असं भगभग करत होता, म्हणून तर तोंडाला लेप लावला. आता जरा थोडा गार पडलाय. राणजा काल घरची करती बाई म्हणून लई काम केले हो म्या. होय मग आता काम कोण करणार? गोदक्का चांगलंही तापलंय, तिला जरा आराम द्यायला पाहिजे. शेम माझं बी तसंच आहे, मला बी लई ताप आलाय व समजा अंगच धरलंय बघा माझं. घरात एवढी समधी काम पडल्या, कसं करायचं याच टेन्शन आलंय बघा मला. आई ग आई ग. राणादा या जरा पडते. हा आय 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 आई ग.
एकमेकांची कामं करायला लागलाय वय खरं बाबा दोस्तांच्या आबरूचा डॉलबीच वाजायला लागलाय तू ते गडी बाई असं काय बी नसतंय दोघं बी समान असतात कोण म्हणलं अंज मला नको ते माणूस माणूस नगते आणि त्याची तत्व नाही काय नगती जे चांगलंय तेच चांगलंय चांगल्याला कधी नाव ठेवत नसतोय ना ओ जावा की गाव इकडे मन घालत बसलायसा आता मन घालायला तू काय जेवा लागलाय बैर कापड धुतोयस ना धु की मग धु तसं बी तुला लंगोट धुवायची शिक्षा मिळाली होती त्याचा अनुभव आहेच की तुझ्याकडे आज सगळ्या पैलवानाचं लंगोट तू धुवायचं द्या रे सगळ्यांनी ह्याला लंगोट हो तुम्हाला कसं माहित मला लंगोट धुवायची शिक्षा मिळाली होती ते पैलवान आहेस ना व मग प्रत्येक पैलवान कवा ना कवा माती खातोय मग त्याचा वस्ताद त्याला ही असली लंगोट धुवायची शिक्षा देतो आमच्या गावाकडे तर असंच होतं तुमचं वस्ताद काय जरा वेगळं आहेत काय वय 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 आमचे वस्ताद बी तसंच आहेत लई गुन्हाचं आहे बघा काय कापड धुवा लागलाय अहो जावा की गाव ग मला ताप देत आहे जावा मी आता ताप द्यायला लागलोय तर तू द्यायला लागलायस र हा मला तर डाऊट आहे ना आंघोळीला जायला लागलो म्हणून तू इथं कापड धुवायची नाटकं करायला लागलायस का नाही हो उगा काय बी बोल ना कसा सच्चा पैलवान आहे मी बाईच्या नादाला लागत नसतो काय उदकाला लई ताप आले हो आणि त्या चंद्रताईंचं बी अंग धरले काय आमच्या घरात दुसरं कोण बाई माणूस नाही म्हणून समधी काम करतोय मी मावशीला काय झालं ताप का आलाय हे 4-5 दिवस जरा लई दगदग झाली ना म्हणून जरा कसर आले हो जावा की गाव ग माझं डोकं खात आहे एकतर आधीच माझी तालीम बुडाली आहे जावा जावा जाऊन आंघोळ करा जावा हेच पाहिजे तुला म्या आंघोळीला जायला पाहिजे म्हणून इथं नाटक करायला लागलायस वय की नाही म्हणजे तुला मला आंघोळ करताना मला खुन्नस जावायला लागलायस तू ए हे ब टोळ काढून बिट्ट्या खेळून काय कळलं काय या बाईच्या नादाला लागण्यात त्या पॉइंटच नाही हा शानाईस की समजतंय तुला समज आता नीट कापड धु बर धु हे बघ इकडं साबण राहिलाय बघ धु नीट धु हे बघा लावला झालं जावा आता आंघोळीला जावा मला आंघोळ करताना बघायचा विचार जरी मनात आणलास का नाही तर टन्नूच काढतो बघ टाकुऱ्यात